एकदा ही भाकरवडी पहा. मी तुम्हाला एक भाकरवडी इथे तोडूनही दाखवते. तर पहा किती खुसखुशीत भाकरवडी बनलेली आहे. तर आज मी बनवणार आहे अगदी अचूक प्रमाणात मार्केटसारख्या कुरकुरीत अशा भाकरवड्या. बहुधा भाकरवड्या तळत असताना भाकरवडीच्या आतमधला मसाला बाहेर येतो. त्यासाठी आपण खास काही ट्रिक्स बघणार आहोत. तर चला वेळ न घालवता पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी जर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदाच आले असाल तर नक्की या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील. तर चला पटकन या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे एका वाटीने 2 वाट्या मैदा मोजून घेऊ. हे पिठाचं अचूक प्रमाण आहे. जर या पद्धतीने तुम्ही भाकरवड्या बनवल्या तर अगदी खुसखुशीत अशा भाकरवड्या बनतील. मी इथे 2 वाट्या मैदा घेतला आहे. त्याच्यासाठी 3 चमचे बेसन घालून घेतलं. 1 चमचा ओवा असा हातावरती घेऊन क्रश करून या पिठामध्ये घालून घेऊ, जेणेकरून भाकरवडी खाताना खूप छान अशी चव येते. चवीपुरतं मीठ घालून घेऊ. सगळं चांगलं एकत्र पीठ मिक्स करून घेऊया. तुम्ही जर या अचूक प्रमाणात भाकरवडी बनवली तर भाकरवडी अगदी कुरकुरीत आणि खुसखुशीत होते. आता या पिठामध्ये 2 चमचे तेल घालून घेऊ. तेल घातल्याने भाकरवड्या अगदी खुसखुशीत अशा बनतात. तेल आता पिठामध्ये मिक्स करून घेऊया. सगळ्या पिठाला तेल लागेल इतपतच तेल पिठामध्ये घालायचं आहे. पीठ मिक्स केल्यावर अशा प्रकारे मुठीमध्ये घेतल्यावर एक गोळा तयार होईल इतपतच तेल पिठामध्ये वापरायचं आहे, जेणेकरून आपल्या भाकरवड्या अगदी खुसखुशीत होतील. आता पाणी घालून पीठ मळून घेऊ. थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं हे पीठ मळून घेऊया. एकदाच पाणी घालायचं नाही, थोडं थोडं करून पाणी घालायचं, जेणेकरून पीठ एकदम परफेक्ट मळलं जातं. तर इथे मी घट्ट असं पीठ मळून घेतलं आहे. तुम्ही इथे बघू शकता एकदम पातळही नाही, घट्ट असं पीठ मळून घ्यायचं, जेणेकरून भाकरवड्या कापताना अगदी सहज कापल्या जातात. पीठ झाकून 15 मिनिटासाठी बाजूला ठेवून देऊ. तोपर्यंत भाकरवडीच्या आतमध्ये लागणारा मसाला बनवून घेऊ. एका पॅनमध्ये 2 चमचे जिरं घालून घेऊ. 4 चमचे मी इथे सुकं खिसलेलं खोबरं घातलं आहे. मार्केटमध्ये जशा भाकरवड्या मिळतात सेम त्या भाकरवड्यांमध्येही हाच मसाला असतो. 2 चमचे सफेद तीळ घालून घेऊ. 2 चमचे बडीशाप आणि 2 चमचे धने घालून घेऊ. आता गॅस पेटवून हे मसाले भाजून घेऊया. हे मसाले जास्तही भाजायचे नाही, फक्त वास सुटेपर्यंत, गरम होईपर्यंत भाजून घ्यायचे. तर पहा मसाले मी इथे भाजून घेतले आहेत. आता गॅस बंद करून घेऊ. आता या गरम पॅनमध्येच काही सुके मसाले घालून घेऊ. 1.5 चमचा लाल तिखट मसाला, अर्धा चमचा हळदी पावडर आणि चवीपुरतं मीठ घालून हे सगळे एकत्र चांगलं असं मिक्स करून घेऊया. वरून अर्धा चमचा हिंग घालून घेऊ. पुन्हा सगळे मसाले एकत्र मिक्स करून घेऊ. पॅन अजून देखील थोडासा गरम आहे. पॅन गरम असल्यावरतीच हे मसाले घालायचे, जेणेकरून हे मसाले देखील थोडेसे भाजले जातात. हा मसाला पूर्णतः थंड करून मग मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याच्यामध्ये 3 चमचे मी इथे साखर घातली आहे. साखर घातल्यामुळे मसाल्यामध्ये गोडपणा येतो, म्हणजेच आंबट गोड तिखट असा हा मसाला लागतो, सेम मार्केटमध्ये मिळणाऱ्या भाकरवड्यांसारखा. तर इथे मी हा मसाला वाटून घेतला आहे. तुम्ही इथे बघू शकता अगदी बारीकही केलेला नाही, दरदरा असा हा मसाला मी इथे वाटून घेतला आहे.
इकडे आपण मळून ठेवलेल्या कणकेला देखील 15 मिनिटं झाले आहेत. हे कणिक पुन्हा एकदा मळून घेऊ. आता कणकेचा एक गोळा घेऊन याची पोळी लाटून घेऊ. या गोळ्याला सुकं पीठ लावण्याची गरज पडत नाही, कारण आपण या पिठामध्ये तेल घातलं होतं, त्याच्यामुळे हे पीठ चिटकत नाही. तर पहा, इथे मी पोळी लाटून घेतले. या पोळीचे बाजूचे वाकडे तिकडे काठ कापून काढू आणि एक चौकोनी आकार देऊया, जेणेकरून भाकरवडीला आकार देताना भाकरवडी सहज वळेल. तर इथे चौकोनी आकार मी पोळीला देऊन घेतला आणि तुम्ही इथे बघू शकता पोळी मी किती पातळ लाटलेली आहे. आता या पोळीवरती चिंचेची चटणी लावून घेऊ, जेणेकरून भाकरवडीला अगदी चटपटीत अशी चव येते. अगदी जास्त ही चटणी लावायची नाही, फक्त 1 ते 1.5 चमचा चटणी लावून घ्यायची. तर पहा, मी चटणी सगळी पोळीला लावून घेतले. आता आपण बनवलेला चटपटीत असा हा मसाला या चटणीवरती टाकून घेऊ, जेणेकरून भाकरवडी तळताना हा मसाला बाहेर निघत नाही आणि एकदम भाकरवडीला चिपकून असा बसतो. पोळीच्या काठाला मी मसाला लावलेला नाही, जेणेकरून भाकरवडी फोल्ड करताना ती सहज चिपकेल. आता लाटण्याने हा मसाला अशा प्रकारे लाटून घ्यायचा, जेणेकरून भाकरवडी तळताना मसाला बाहेर येणार नाही आणि भाकरवडीला चांगला असा चिपकून राहील. आता या बाजूच्या काठांना थोडं थोडं बोटाने पाणी लावून घ्यायचं. पाणी लावल्याने काठ चांगले चिटकतात आणि भाकरवडी तेलात तळताना ती खुलत नाही, सुटत नाही. त्यामुळे काठांना पाणी लावून घ्यायचं. आता या पद्धतीने एकदम हलक्या हाताने भाकरवडी फोल्ड करून घ्यायची. तुम्ही इथे व्हिडिओमध्ये बघू शकता. या पद्धतीने अगदी दाबून दाबून भाकरवडी फोल्ड करून घ्यायची. मध्ये गॅप ठेवायचा नाही, नाहीतर भाकरवडी तळताना ती सुटू शकते. अशा प्रकारे फोल्ड करून घेऊ आणि भाकरवडीचा रोल तयार करून घेऊया. आता या काठाला परत बोटाला थोडंसं पाणी लावून अशा पद्धतीने दाबून घेऊया, जेणेकरून काठ सुटणार नाही. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने. हा रोल थोडासा हाताने अशा पद्धतीने लाटून घेऊ, जेणेकरून तो चांगला दाबला जाईल आणि मसालाही चांगला चिटकून बसेल. हा रोल कापून आता याच्या भाकरवड्या बनवून घेऊ. बाजूचे काठ काढून घेऊ आणि अशा पद्धतीने हलक्या हाताने बारीक बारीक भाकरवड्या कापून घेऊया. तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने सगळ्या भाकरवड्या याच पद्धतीने कापून घेऊ. तुम्ही इथे बघू शकता किती छान अशा भाकरवड्या कट होत आहेत. तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा भाकरवडी बनवून खाऊन बघा, नक्कीच तुम्हाला आवडेल. तर पहा, मी इथे सगळ्या भाकरवड्या कट करून घेतल्या आहेत आणि तुम्ही इथे बघू शकता भाकरवड्या किती छान दिसत आहेत. भाकरवड्या तळायच्या आधी अशा हातावरती घेऊन थोड्या अशा दाबायच्या, जेणेकरून मसाला चांगला असा चिटकतो. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे थोड्याशा भाकरवड्या दाबून घ्यायच्या. भाकरवड्या कट केल्यानंतर लगेच तळायच्या नाही, 15 मिनिटं बाजूला ठेवायच्या आणि नंतर भाकरवड्या तळायच्या. मीडियम फ्लेमवरती 5 मिनिटं मी तेल चांगलं गरम करून घेतलं. हाय फ्लेमवरती तेल गरम करायचं नाही, मीडियम फ्लेमवरतीच तेल असं गरम करून त्याच्यामध्ये ह्या भाकरवड्या सोडून घेऊ. जर तेल जास्ती गरम केलं तर भाकरवड्यांचा मसाला जळू शकतो आणि भाकरवड्या आतून कच्च्या राहू शकतात. म्हणून मीडियम फ्लेमवरतीच तेल गरम करायचं आणि भाकरवड्या 4 ते 5 मिनिटं चांगल्या अशा तळून घ्यायच्या, जेणेकरून भाकरवड्या अगदी खुसखुशीत बनतात आणि आतमध्येही चांगल्या तळल्या जातात. तुम्ही इथे बघू शकता भाकरवड्यांच्या आतमधला मसाला तेलामध्ये निघालेला नाही आणि काठ देखील सुटलेले नाही. अगदी परफेक्ट अशा आपल्या भाकरवड्या बनलेल्या आहेत. भाकरवड्या मी 5 मिनिटं चांगल्या तळून घेतल्या. आता भाकरवड्या काढून घेऊ आणि सगळ्या भाकरवड्या याच पद्धतीने तळून घेऊया. या भाकरवड्या अगदी खुसखुशीत अशा बनून तयार होतात. तर तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा. तुम्हाला एक भाकरवडी मी इथे तोडूनही दाखवते.
तर पहा भाकरवडी किती खुसखुशीत अशी बनलेली आहे। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच माझ्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील।